माढा तालुक्यातील अरण गावातील एका शेतकऱ्याने आपल्या बागेत तब्बल 3 किलो वजनाचा आंबा पिकवला असून त्याला शरद मँगो असे नाव दिले आहे. त्यामुळे हा अनोखा आंबा पाहण्यासाठी सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. दत्तात्रय बाबूराव घाडगे यांचा शरद मँगो सध्या चांगलाच चर्चेत असून बाजारातही त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या आंब्याची खासियत केवळ त्याचे वजन नसून त्यामागील संशोधनात्मक शेती पद्धत ही आहे. घाडगे यांनी आपल्या 8 एकर शेतात तब्बल 17 विविध आंबा प्रजातींची लागवड केली आहे. त्यातून ग्राफ्टिंग तंत्राचा वापर करून त्यांनी ही नवी प्रजाती विकसित केली आहे. विशेष म्हणजे फळबाग योजनेचा लाभ घेत त्यांनी ही शेती उभी केली आहे. दरम्यान या अनोख्या आंब्याबरोबरच संत सावतामाळी यांच्या नावावरून आणखी एका आंब्याला त्यांनी पेटंट मिळवले आहे. 8.5 एकरमध्ये आपली ही बाग आहे. 18 व्हरायटी आपल्या या बागेत आहेत. 11,000 झाडं आंब्याची आहेत. त्याच्यामध्ये 2 झाडं आपण विकसित केलेले आहेत ज्याच्यामध्ये पेटंट मिळालेले आहेत. एक आंबा सावता आंबा आहे 2 किलोचा आणि दुसरा आंबा शरद मँगो या नावचा 3 किलोचा आंबा आहे. 1992 साली मुख्यमंत्री असताना शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फळबाग लागवड योजना लागू केली आणि त्याचाच परिपाक म्हणा किंवा त्याचा परिणाम म्हणून आज जो आमच्यासारखा दुष्काळी भागातला शेतकरी उभा राहिलेला आहे, जो धडपडतोय, त्याचं एकमेव कारण ते साहेबांचं धोरण आहे आणि त्यांच्या त्या कामाच्या याच्यातून उतराई होण्यासाठी म्हणून आपण हे नाव शरद आंबा ठेवलेलं आहे. आज ह्या बागेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, ही बाग ही ऑर्गॅनिक प्लस होमिओपॅथीमध्ये काम करणारा आपण एक शेतकरी आहे. या ठिकाणी कुठलंही रासायनिक खत नाही किंवा कुठलीही रासायनिक फवारणी नाही किंवा कुठलं तणनाशक नाही. या बागेतलं जर म्हणाल तुम्ही तर ह्याचं जर उत्पन्न बघायला गेलं, एका झाडाला सरासरी 70 ते 100 आंबे लागत आहेत. 70 गुणिले 3 किलो आंबा म्हटलं तरी 210 किलो त्याचं एका झाडाचं वजन होतं आहे आणि 100 रुपये किलो, आम्ही 250-200 रुपये किलोनं आपला आंबा जातो आहे कारण हा आंबा रेसिड्यू फ्री आहे. तशा टेस्ट आपण कर्नाटक ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी रायचूरकडनं घेतलेल्या आहेत. 110 टेस्ट झाल्या. 110 टेस्ट रेसिड्यू फ्री येणारा मी पहिला शेतकरी आहे आणि त्यामुळं ह्या आंब्याला मार्केटमध्ये म्हणजे आम्ही पहिल्यांदा हा प्रयोग केला की शेतकरी ते ग्राहक मध्ये व्यापारी कुठलाही नाही. त्यामुळं आपला हा जो माल आहे तो सरळ ग्राहकांच्या पदरात पडतो आहे आणि 4 जास्तीचे पैसे आपल्या खिशात पडत आहेत. समजा आम्ही 100 रुपये किलोनं जरी हा आंबा दिला तरी एका झाडाचं उत्पन्न सरासरी 20,000 रुपये येतं आहे आणि एका एकरात आम्ही बाजूला बाकी आमचं केशरचे 1200 झाडं लावलीत. आपण एका एकरात 700 झाडं लावली तरी एकूण उत्पन्न 1,40,00,00,000 पुढं जातं आहे. आज दुष्काळी भागातला कुठला शेतकरी या पद्धतीचं उत्पन्न घेऊ शकतो आहे? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आम्ही नवरा बायको दोघंच आहे. इथं कुठलंही माणसाचं आम्ही मदत नाही घेत. ज्या वेळेला हार्वेस्टिंग असतं आहे त्यावेळेला आपण माणसं घेतो. ज्या वेळेला नर्सरीचं काम असतं आहे त्यावेळेला 4 बायका असतात आमच्याकडे काम करायला आणि अशा पद्धतीनं कमीत कमी खर्चातली नैसर्गिक शेती अशा पद्धतीचं हे अरणचं पथदर्शी मॉडेल आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्या होत आहेत त्या आत्महत्या रोखण्याचा मार्ग कदाचित ह्या सावता महाराज आंबा बागेतनं जाईल. आमच्या ह्या शरद मँगोच्या पहिल्या पेटीचं अनावरणसुद्धा पवारसाहेबांनी केलं आणि ह्या आंब्याच्या पेट्या आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्याकडे पोचलेले आहे. त्यांनीही त्याची चव चाखलेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची चव बघितलेली आहे. संजय राऊतनी हा आंबा खाल्लेला आहे. BVG ग्रुपचे हनुमंतराव गायकवाड यांच्याही घरी या आंब्याच्या पेट्या पोचलेल्या आहेत आणि इतका चवीला चांगला आंबा आहे. त्याच्यानंतर आज जे आम्ही काही इथं काम केलेलं आहे तर साधारणपणे आपण म्हटलं जातं की झाडाचं मूळ आणि ऋषीचं कुळ कधी विचारायचं नाही, पण आज आम्ही ह्या शरद, सावता आणि जम्बो केशर 3 व्हरायटीचे आपण DNA टेस्टसाठी आणि त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीकडं त्याची 1,12,800 फी आम्ही भरलेली आहे आणि नजीकच्या ह्या महिनाभरात आम्हाला त्याचे टेस्ट रिपोर्टसुद्धा मिळतील आणि मग आमचं काम पूर्णत्वास जाईल. कारण ह्याचं आम्ही पेटंट घेतल्यानंतर गप्प बसणार नाही. ह्या झाडाचं आपल्याला प्लांट रजिस्ट्रेशन करावं लागतं. ती अथॉरिटी दिल्लीमध्ये ICR म्हणून एक संस्था आहे, त्यांच्याकडं ते रजिस्ट्रेशन होतं आणि त्याच्यासाठी आपण अप्लाय करणार आहे. धन्यवाद.